देव मार्ग तयार करतो. 10व्या पिढीत फारोचा पुत्र मरण पावल्यानंतर त्यानं इस्रायली लोकांना जाऊ दिलं. ते लाल समुद्राजवळ आले तेव्हा फारोनं पुन्हा आपलं मन बदललं आणि त्यांचा पाठलाग केला. इस्रायली लोकांनी फारोचे रथ पाहिले तेव्हा ते अत्यंत घाबरले. परंतु देवाने मोशेला त्याच्या हातातील काठी लाल समुद्राकडे कर असं सांगितलं. देवाने जोरदार वारा वाहवला आणि समुद्र दुभंगला. एक कोरडा रस्ता दिसू लागला आणि त्यातून इस्रायली लोक लाल समुद्राच्या पार गेले. त्यांच्या दोन्ही बाजूला पाण्याची भिंत उभी होती. ते समुद्राच्या दुसऱ्या बाजूला सुखरूप पोहोचले. फारो आणि त्याचं सैन्य देखील त्यांच्या मागे त्या समुद्रामध्ये शिरलं. देवानं मोशेला त्याचा हात पुन्हा समुद्राकडे कर असं सांगितलं. मग समुद्रातलं पाणी पुन्हा आपल्या जागी आलं व त्यात फारो आणि त्याचं सैन्य बुडून गेलं. देवानं त्याच्या लोकांना अरण्यातून नेलं. त्यानं त्यांना अन्नपाणी पुरवलं. सिनाय पर्वताच्या जवळ त्यांनी तळ ठोकला. तिथं देव मोशेला पर्वताच्या माथ्यावर भेटणार होता. अग्नी आणि धूर यांनी वेढलेल्या पर्वताच्या माथ्यावर मोशे चढला आणि देव त्याला भेटण्यासाठी खाली उतरला. मग देवानं मोशेला दगडाच्या 2 पाट्यांवर 10 आज्ञा लिहून दिल्या. इतर दैवतांची उपासना करू नको, मूर्त्या बनवू नको, माझ्या नावाचा सन्मान कर, शब्बात दिवसाला विशेष दिवस म्हणून पाळ. तुझ्या आईवडिलांचा सन्मान कर, खून करू नको, तुझा पती किंवा पत्नी यांच्यासोबत निष्ठावान राहा, चोरी करू नको, खोटे बोलू नको, लोकांची किंवा त्यांच्या मालमत्तेची ईर्ष्या करू नको. देवाच्या आज्ञांचं पालन कसं करावं हे आता लोकांना कळालं होतं.